या पुरुषाच्या जोडीला हवी नारी हो साथीला। या पुरुषाच्या जोडीला हवी नारी हो साथीला। आहे तिचंच योगदान, आहे तिचंच योगदान, आहे तिचंच योगदान संसाराच्या गाडीला। आहे गाडी चालवायची असेल तर पुरुषाच्या जोडीला नारी हवी। पण सध्या काय जमाना आलाय, मुलगी जन्माला येते म्हटल्यानंतर आपण वाईट प्रकार करतो। पण जर मुलगी जन्माला नाही आली तर ही लग्न होतील का? स्त्रीचं किती महत्व आहे पुरुषाच्या आयुष्यामध्ये ते या क्षेत्रामध्ये सांगतोय बघा। पहिली आई जिने आपल्याला जन्म दिला हे जग दाखवलं। म्हणून आपण आज सगळं अनुभवू शकतो किंवा बघू शकतो जग कोणामुळे? आईमुळे जन्म मिळाला आहे का? बाळाप्रमाणे सांभाळ करते आपल्या नवऱ्याचा। देवाजवळ उभी राहून आपल्यासाठी काय मागत नाही, आपल्या संसारासाठी मागते, पतीसाठी मागते, आपल्या मुलांसाठी मागते का?
आईच्या पश्चात आपला सांभाळ करणारी, शिव काऊचा घास बनवणारी कोण असते? आपली बहीण असते. ती सुद्धा एक नारी आहे, लक्षात ठेवा. ठेव ना चालू. बघा, एक कन्या आपल्या उदरातून आपल्या आई वडिलांना सांगते, काय सांगते? आतुरले मन माझे तुझ्या भेटीसाठी, तुझ्या भेटीसाठी, तुझ्या भेटीसाठी. आतुरले मन माझे तुमच्या भेटीसाठी, तुझ्या भेटीसाठी, तुझ्या भेटीसाठी. मारू नका जन्म घेऊ दे मला तुमच्या पोटी, मला तुमच्या पोटी. आपल्या आईच्या उदरातून आई वडिलांना सांगते, आई बाबा मला जन्म घेऊ द्या, मला तुमच्या पोटी जन्माला येऊ द्या, हे जग पाहू द्या, तुमचं श्रीमुख पाहू द्या. पोटामध्येच माझी हत्या करू नका. ऐका, आतुरले मन माझे तुमच्या भेटीसाठी, तुमच्या भेटीसाठी. मारू नका जन्म घेऊ दे मला तुमच्या पोटी, मला तुमच्या पोटी, मला तुमच्या पोटी. करू नका श्रीपुन हत्या. म्हणून मंडळी सांगतोय, श्रीपुन हत्या. मुलगी असू देत, मुलगा असू देत, आनंदाने जन्म द्या. अरे मुली सुद्धा जन्माला आल्या नाही तर मुलांना मुली कुठून मिळतील? लग्न होणार कुठून? आज कुठेतरी कन्या जन्माला आली म्हणून ती तेली घराण्याची सून झाली. करू नका श्रीमुन हत्या, करू नका श्रीमुन हत्या. मुलगी तुम्हाला अभिषेक तेली यांनी 100 रुपये बक्षीस दिलाय, धन्यवाद. उमेश तेली यांनी 100 रुपयाचं बक्षीस दिलाय, धन्यवाद.